वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे समाजशास्त्र इयत्ता 12वी कला म्हणजे सोशॉलॉजी. 45 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 3 ऑगस्ट 2024ची. इथे दिनांक दिलेली आहे 3 ऑगस्ट 2024. पहा, खरं तर हे 2025 आहे आणि मी 2024 मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहे आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा होऊन गेलेल्या आहेत. पण या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गाच्या अनेक विषयांच्या वर्षभराच्या मागच्या काळातल्या सगळ्या प्रश्नपत्रिका मला ज्या मिळतील त्या तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत असते. ही प्रश्नपत्रिका जेव्हा मिळाली तेव्हा मी तुम्हाला देत आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका सराव करण्यासाठी तुम्हाला या प्रश्नपत्रिका खूप उपयोगी पडू शकतात. आत्ता जे 11वीचे विद्यार्थी आहेत त्यांना पुढील वर्षी 12वीला ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे. समाजशास्त्र इयत्ता 12वी कला. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. आता ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही सोडवा, जे आता 11वीचे आहेत त्यांना पुढील वर्षी 12वी आहे त्यांनी. आणि मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी देण्याचा प्रयत्न करेल. शक्य तितक्या उत्तरपत्रिकासुद्धा या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. प्रश्नपत्रिका पाहूया. समाजशास्त्र इयत्ता 12वी कला आणि 3 ऑगस्ट 2024ची प्रश्नपत्रिका आहे. आता तुम्हाला ऑगस्ट हा महिना जरा वेगळा वाटत असेल की या महिन्यात परीक्षा कशी होते. तर वर्षभरामध्ये 2दा बोर्ड परीक्षा होतात. ही जी पुरवणी परीक्षा असते त्याची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, आवश्यक. 2. प्रश्नाच्या उजवीकडे अंक प्रश्नांचे गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दर्शवलेलं आहे. 3. 4 गुणांसाठी विचारलेल्या उपप्रश्नांच्या उत्तरात किमान 4 मुद्दे अपेक्षित आहे. म्हणजे 4 गुणांचा प्रश्न असेल, गुण 4 आहेत म्हणून मुद्दे 4 आले पाहिजेत. 4थी महत्त्वाची सूचना, प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असं 7व्या प्रश्नापर्यंत जो प्रमुख मुख्य प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा, एकाखाली एक लिहायची नाहीत. आणि ही 4थी सूचना सर्वच विषयांना वापरायची आहे. पाहूया आपण प्रश्नपत्रिका. पहिला प्रश्न आहे खालील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा. त्याला 20 गुण आहेत. म्हणजे अ ब क ड 4 5-5 गुणांचे प्रश्न आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न 1-1 गुणांचा एक प्रश्न. खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पुन्हा लिहा. सूचना लक्षात घ्यायची. विधाने पूर्ण करा म्हटलंय आणि ती पुन्हा लिहा. पुन्हा लिहा म्हणजे काय तर पूर्ण विधान लिहायचं, उत्तराचा पर्याय निवडायचा, रिकाम्या जागी उत्तर लिहायचं, उत्तराखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, 1 ओळ सोडायची, पुढचं विधान लिहायचं. म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता विधान लिहायचं, हे लक्षात ठेवा. 5 गुण आहेत. क्रमांक 1. बौद्ध धर्मात दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना टिंबटिंब म्हटले जाते. पर्याय भिक्खू, भिक्खुनी, साध्वी. 2. निसर्गवाद ही संज्ञा टिंबटिंब यांनी सर्वप्रथम वापरली. पर्याय मॅक्स मुलर, एडवर्ड टेलर, जेम्स फ्रेझर. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. क्रमांक 3. संयुक्त राष्ट्राने टिंबटिंब या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जाहीर केला. पर्याय 21 फेब्रुवारी, 1 जून, 12 सप्टेंबर. 4. कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास टिंबटिंब म्हणतात. पर्याय पाश्चिमात्यीकरण, अंकीकृतकरण, बाजारीकरण. 5. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा टिंबटिंब साली पारित करण्यात आला. पर्याय 1836, 1846, 1856. अचूक पर्याय निवडून पूर्ण विधान लिहा. ब प्रश्न आहे वस्तुनिष्ठ. खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. इथे पण पुन्हा लिहा म्हटलंय. म्हणजे उत्तराचा क्रमांक, पर्याय असं न लिहिता पूर्ण गट लिहायचा, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची. त्याला 5 गुण आहेत. 1. आता पहिल्या गटामध्ये 1. ब्राह्मो समाज, राजा राममोहन राय. 2. सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिराव फुले. 3. हरिजन सेवक संघ, बेहेरामजी मलबारी. 4. आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती. आता दुसऱ्या गटामध्ये 1. गोंड हिमालय क्षेत्र. 2. तोडा दक्षिण भारत क्षेत्र. 3. वारली पश्चिम भारत क्षेत्र. 4. अंदमानी बेटांचे क्षेत्र. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
गट क्रमांक 3 पाहूया. 1. आसामी इंडो आर्यन भाषिक कुटुंब. 2. सेंतिनेली अंदमानी भाषिक कुटुंब. 3. मुंडा ऑस्ट्रो एशियाटिक भाषिक कुटुंब. 4. तेलुगू सिनो तिबेटियन. चौथा गट. 1. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन 1874. 2. युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस 1949. 3. भारतीय मजदूर संघ 1955. 4. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस 1947. आणि 5वा गट आहे. 1. चरस मादक पदार्थाचे व्यसन. 2. सेल्फायटिस अंमली पदार्थाचे व्यसन. 3. दारू मद्याचे व्यसन. 4. मनोरंजन आंतरजालाचे व्यसन. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची. क प्रश्न आहे पहिल्यातलाच वस्तुनिष्ठ. चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानांपुढे लिहा. विधानं दिलेली आहेत 5 आणि त्याच्यासमोर कोणती संकल्पना लिहायची आहे, संज्ञा लिहायची आहे ते चौकटीमध्ये दिलं आहे. जागतिकीकरण, मोक्ष, लेस्बियन, दुर्बल घटक, शहरी समुदाय, गे. हेच उत्तरं खाली 5 लिहायचे आहेत. कोणती ते पाहूया. आणि 5 गुण आहेत. 1. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्याच्या आयुष्यातील परमोच्च ध्येय याची संज्ञावर चौकटीत दिलेली आहे. 2. बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था. 3. स्त्री आणि स्त्रीमधील शारीरिक संबंध. 4. राष्ट्रामधील परस्पर अवलंबित्व. 5. स्त्रिया, समलैंगिक आणि दिव्यांग व्यक्तींचा समावेश होतो. ड प्रश्न आहे वस्तुनिष्ठ. अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा. इथे सुद्धा सूचना दिलेली आहे. विधाने पुन्हा लिहा म्हणजे अंडरलाईन केलेला किंवा अधोरेखित केलेला शब्द चुकलेला आहे तो दुरुस्त करायचा, योग्य लिहायचा आणि विधान पूर्ण लिहायचं. 5 गुण. 1. गुरुद्वारा हे जैन धर्माचे पूजास्थान आहे. जैन हा शब्द चुकलेला आहे. 2. आदिम समुदायात 2 कुलात होणाऱ्या विवाहास आंतरविवाह म्हणतात. आंतरविवाह अंडरलाईन शब्द दुरुस्त करून योग्य शब्द लिहायचा. 3. शहरी केंद्राकडे होणारे स्थलांतर म्हणजे औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरण चुकलेलं आहे. 4. चिपको आंदोलनाची सुरुवात मेधा पाटकर यांनी केली. 5. धूम्रपान निषिद्ध अधिनियम 2008 द्वारे खाजगी ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली. 5 विधानं आहेत आणि जिथे अधोरेखित शब्द आहे तो दुरुस्त करून लिहायचा. प्रश्न क्रमांक 2. खालील विषयांवर संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 2. 3 पैकी 2 सोडवायच्या. 8 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. वसाहतवादाचा म्हणजेच ब्रिटिश सत्तेचा भारतीय समाजावर झालेला परिणाम. 2. अंकीकृतकरणाची वैशिष्ट्ये. 3. भारतातील स्त्रियांची चळवळ. 3 पैकी 2 लिहायचे. 8 गुण. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 फरक स्पष्ट करायचे आहेत आणि 12 गुण म्हणजे 1 फरक स्पष्ट करायला 4 गुण आहेत. 4 त्रिक 12. 1. जैन धर्म आणि बौद्ध धर्म. 2. आदिम समुदाय आणि शहरी समुदाय. 3. जातीवाद आणि संप्रदायवाद. 4. शहरीकरण आणि औद्योगिकीकरण. 5. वैयक्तिक समस्या आणि सामाजिक समस्या. 5 पैकी 3 सोडवा. 12 गुण. प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. कोणतेही 2. 3 पैकी 2 संकल्पना स्पष्ट करायच्यात. 8 गुण म्हणजे 1 संकल्पना स्पष्ट करायला 4 गुण. 1. आश्रम व्यवस्था. 2. धार्मिक विविधता आणि 3. आधुनिकीकरण. 3 पैकी 2 सोडवा. 8 गुण. प्रश्न क्रमांक 5वा प्रश्न 12 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न आहे खालील संकल्पना चित्र पूर्ण करा 4 गुणांचा आणि ब पुढे 8 गुणांचा. आता ही संकल्पना चित्र पूर्ण करायला विषय दिला आहे. डेव्हिड ॲब्रले यांनी सांगितलेले सामाजिक चळवळीचे प्रकार 4 प्रकार लिहायचेत. 1, 2, 3, 4 प्रकार अशीच आकृती तयार करून प्रकार लिहायचे. 4 गुण आहेत. ब प्रश्न आहे खालील विधाने बरोबर की चूक हे कारण स्पष्ट करायचं. म्हणजे विधान चूक आहे की बरोबर हे पण सांगायचं आणि त्याची कारणं पण लिहायची. 3 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. भारत सरकारने भाषिक विविधतेला मान्यता दिली आहे. 2. जागतिकीकरणाचा भारतीय समाजमनावर प्रभाव पडलेला आहे. 3. आजच्या काळात स्त्री चळवळीचे महत्त्व दिसून येत नाही. 3 पैकी 2 सोडवा. 8 गुण. प्रश्न क्रमांक 6. आता 6वा प्रश्न पण 10 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न आहे 6 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा 1-2दा चांगला वाचला प्रश्न वाचायचे सहज उत्तरं सापडतात. आपण उतारा पाहूया.
ब्रिटिश भारतात आल्यापासून भारतातील शिक्षण धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे आहे. याचा अर्थ असा की अभ्यासाच्या विषयामध्ये पवित्र धार्मिक ग्रंथाचा समावेश नव्हता. भारतात ऊर्ध्वगतिशीलतेसाठी शिक्षण आवश्यक असते. ब्रिटिशांच्या आगमनापासून शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली. कुणालाही इंग्रजी भाषा शिकता येणार होती आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची संधीही सर्वांसाठी खुली करण्यात आली. विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांवरील भारतीयांनी इंग्रजीतून शिक्षण घेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यातूनच नंतर भारतातील बुद्धिजीवी वर्ग आकारास आला. त्यांना आपण समाजसुधारक म्हणून ओळखतो. राजाराम मोहन रॉय, ईश्वरचंद विद्यासागर, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे हे समाजसुधारक आपल्या परिचयाचे आहेत. त्यांनी भारतीय समाजात धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या. स्वातंत्र्योत्तर काळानंतर वर्तमानात देखील असे द्रष्टे समाजसुधारक समाजात आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीला 73 वर्ष झाल्यानंतर आता शिक्षणाच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. परंतु आपण केवळ शिक्षित झालो आहोत की त्या शिक्षणामुळे नागरिकांना रोजगारही मिळाला आहे असा प्रश्न उपस्थित होतो. समाजात सूक्ष्म पातळीवर बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाने आपले प्रबोधन केले का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. शासनाने समाजातील प्रत्येक स्तराच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे. समाजातील सर्वांच्या कल्याणासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, ब्रिटिश काळात भारतीय शिक्षणात कोणते बदल घडून आले आहे? नंतर 2, शिक्षणामुळे भारतीय समाजात खरोखर बदल झाले आहेत का? दोन्ही प्रश्नांची उत्तरं परिच्छेदात लिहायची. ब प्रश्न आहे, आपले व्यक्तिगत मत नोंदवा. कोणतेही एक. 2 पैकी एकच सोडवायचा आणि 4 गुण आहेत. 1, मतदानाचे वय 18 वर्ष केल्यामुळे भारतीय लोकशाही मजबूत झाली. 2, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समस्या थांबवली जाऊ शकते काय? आणि शेवटचा प्रश्न आहे 7वा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहायचे. 150 ते 200 शब्दामध्ये लिहा. 10 गुण आहेत. एकच प्रश्न लिहायचा आहे 2 पैकी. दीर्घोत्तरी प्रश्न 1, ग्रामीण समुदायाच्या कोणत्याही 5 समस्यांची चर्चा करा व त्या समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवा. 2, बेरोजगारीची कारणे स्पष्ट करून ही समस्या सोडवण्यासाठीचे उपाय सुचवा. 2 पैकी एकच सोडवायचं आहे. 10 गुण दीर्घोत्तरी प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. यापूर्वीच्याही बोर्ड प्रश्नपत्रिका या चॅनलवर उपलब्ध आहेत. या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. उत्तरपत्रिका देखील तुम्हाला तिथेच पाहायला मिळतील. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तसेच तुमच्या काही शंका असतील तर त्या पण तुम्ही विचारू शकता. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.